कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये कुऱ्हा वडोदा परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतातील केळीचं पीक, सोयाबीन, मका, उडीद, मूग, तूर पीक गेलं वाहून। तातडीने पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये जोरदार पाऊस, अनेकांच्या शेतात पाणी साचलं, शेताला तलावाचं स्वरूप। नुकसानीनं हताश झालेल्या शेतकऱ्याचा शेतात साचलेल्या पाण्यात आक्रोश। धाराशिवमधील परंडामध्ये चांदणी नदीला आला पूर, अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आणि त्यामुळे घरातील साहित्याचं मोठं नुकसान, जनजीवन विस्कळीत। सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला पूर, जिल्ह्यातील 47,266 हेक्टर पिकांचं नुकसान। सततचा पाऊस आणि उजनी धरणातून शिवाय सीना कुळेगाव धरणातून सोडण्यात आलेलं पाणी, त्यामुळे सीना नदीला पूर। परंडामधील कुळेगाव धरण ओव्हरफ्लो झाल्यानं माढ्यातील सीना नदी भागातील 8 ते 10 गावांना पुराचा वेढा, गावांचा मुख्यालयासोबतचा संपर्क तुटला। सीना नदीवरील तुळजापूरकडे जाणारा माढा वैराग पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प। लातूर जिल्ह्यातला तावरजा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला, तावरजा प्रकल्पावर शेतकऱ्यांना घेऊन काँग्रेसकडे जलपूजन। सोलापूरमधील बार्शी तालुक्याच्या उत्तर भागातून वाहणाऱ्या चांदणी नदीला आला महापूर, तर कांदलगाव, देवगाव यासह 7 गावातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली, तर अनेक गावांमधील घरांसह अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रातही शिरलं पावसाचं पाणी। जळगाव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा पिकांना फटका, कापूस, केळी, मोसंबीच्या बागा जमीनदोस्त। उतावळी नदीच्या पुराचं पाणी शेतात शिरलं, त्यामुळे पिकं गेली वाहून। यवतमाळमध्ये अतिवृष्टीमुळे 5 एकरावरील सोयाबीन पीक मातीमोल, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यानं शेतात केला आक्रोश। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात काढणीला आलेलं सोयाबीन वाहून गेलं, मोठं नुकसान। कुऱ्हा वडोदा या परिसरातील घटना, पीक खरडून गेल्यानं हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास हिरावला। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, पावसामुळे शेतीला तलावाचं स्वरूप, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं शेतात साचलेल्या पाण्यात आंदोलन। अतिवृष्टीमुळे बीडच्या आष्टीमध्ये प्रचंड नुकसान, आमदार सुरेश धस यांनी ट्रॅक्टरमधून नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी। नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करा, सुरेश धस यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। पंकजा मुंडे यांच्याकडून जालन्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी, बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी गावात पंकजा मुंडेंकडून नुकसानीची पाहणी। माढ्याच्या चोभे पिंपरी या गावामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून पाहणी, केळीच्या पिकांचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवला जाणार असं आश्वासन। सीना नदीच्या महापुरानं करमाळ्यात मोठं नुकसान, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, काही नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आणि सर्व परिस्थितीकडे प्रशासन लक्ष ठेवून जिल्हाधिकाऱ्यांची ही माहिती। काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याचं पाणी प्रश्नासाठी ठिय्या आंदोलन, परभणीमधील गंगाखेडमध्ये 8 ते 15 दिवसांनी पाणी पुरवठा, मासोळी प्रकल्प आणि गोदावरी नदी बाजूला असूनही गावाला पाणी नाही, गावाला पाणी पुरवठा करण्याची काँग्रेसची मागणी। वर्ध्यात शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची भेट, तर देशातील मोदी सरकार व्यापारी आणि मोठ्या उद्योगपतींचं सरकार, टिकैत यांचीही टीका। लातूरच्या माळ हिप्परगा ते पाटोदा रस्त्यावरील ओढ्याला आलेल्या पुरात चौघे गेले वाहून, दोघांमधील एक जण वाचला, तर आता एकाला शोधण्यात आपत्ती व्यवस्थापकाच्या पथकाला यश, तर दोघांचाही अजूनही शोध सुरू। नांदेडमध्ये महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांकडून मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक, 2 दिवसांमध्ये आरोपीला अटक केली नाही तर नांदेड बंद करू, नांदेडमधील काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांचा हा इशारा। बीड शहरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून मीनाताई यांच्या पुतळ्यावरील रंगफेकीचा निषेध, घोषणाबाजी करत ठाकरेंच्या शिवसेनेकडून निषेध, रंगफेक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची कार्यकर्त्यांची मागणी। मुंबईमधील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याप्रकरणी नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक, ठाकरेंच्या शिवसेनेकडून मीनाताई ठाकरे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक, शिवसैनिकांकडून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी। धाराशिव शहरात मनोज जरांगे यांचं भव्य स्वागत, क्रेनच्या सहाय्यानं हार घालत आणि ढोलताशांच्या गजरात जरांगेंचं जंगी स्वागत। मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये 5 मराठा आंदोलकांचा दुर्दैवी मृत्यू, मृतकांच्या कुटुंबियांना मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून 25 लाखांची मदत, सरनाईक यांच्याकडून मृतकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत। गोंदिया जिल्ह्यामध्ये महिला आयोग आपल्या दारी उपक्रमांतर्गत तक्रार जनसुनावणी, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन महिला आयोग तक्रारींचं निवारण करणार, महिलांच्या प्रश्नांसाठी महिला आयोगाचा पुढाकार।
हिंगोलीच्या जलेश्वर तलावाबद्दलच्या TV9च्या बातमीची पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी घेतली दखल। झिरवळ यांच्याकडून तलावाची पाहणी करत चौकशीचे आदेश। तलावाच्या पेचिंगचा काही भाग कोसळला। TV9 मराठीने दाखवली होती बातमी। शिर्डीमध्ये बनावट वेबसाईटद्वारे साई भक्तांची फसवणूक। साई संस्थांकडून शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल। सायबर पोलिसांच्या मदतीने पुढचा तपास सुरू। छत्रपती शिवाजी महाराज अभियानाअंतर्गत आता दौंड महसूल उपविभागाकडून शेतकऱ्यांच्या रस्त्याची पाहणी। लोकांना अडचण असलेले रस्ते खुले करण्यासंदर्भात प्रशासनाकडून कारवाई करण्याचे प्रयत्न। सांगली शहरातील खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन। रस्त्यातील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत सांगली महापालिकेचा निषेध। प्रशासनाने त्वरित रस्ता दुरुस्त करावा, नागरिकांचीही मागणी। नागपूरमध्ये खड्ड्यांविरोधात काँग्रेसचं आंदोलन। बस स्टँड चौकात डांबरी रोड परिसरामध्ये काँग्रेसचं आंदोलन। वोट चोरीवर देखील काँग्रेसकडून जोरदार घोषणाबाजी। बीड रेल्वे शुभारंभाच्या कार्यक्रमात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे फोटो दाखवत घोषणाबाजी, तर दबंग खासदार म्हणून बजरंग सोनावणे यांचे देखील फलक झळकले। अमरावतीमध्ये बच्चू कडू यांना मोठा धक्का। प्रहारचे मेळघाटमधील माजी आमदार राजकुमार पटेल आणि त्यांचा मुलगा रोहित पटेल यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। वाशिमच्या मानोरामध्ये एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा मोर्चा। आंदोलनामध्ये पोहरा देवीचे महंत संजय महाराज, सुनील महाराज आणि अनिल राठोड उपस्थित। सांगलीच्या विटामध्ये आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी समाज आक्रमक। विटा तहसीलदार कार्यालयावरती धडक मोर्चा काढत ओबीसी समाजाकडून तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन। बीडमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी हेमा पिंपळे यांना पोलिसांकडून अटक। उपमुख्यमंत्री अजित पवार बीडच्या दौऱ्यावर असताना गळ्यात नुकसान झालेल्या पिकांची माळ घालून आंदोलनाचा प्रयत्न। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या अशी मागणी। लातूरमध्ये विद्यार्थ्याला जात प्रमाणपत्र न मिळाल्यानं आत्महत्या। या घटनेच्या निषेधार्थ मुक्ताईनगर आदिवासी कोळी समाजाचा तहसील कार्यालयावर मोर्चा। कोळी समाजाचे नेते नितेन कांडेलकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा। मोर्चाला मोठ्या संख्येने कोळी समाज बांधव उपस्थित। जालन्यात भोऱ्या उर्फ कार्तिक वजीरचे शाळेतील आणखी एक भाषण व्हायरल, तर रेवलवाडी या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेत 4थीत शिकणाऱ्या कार्तिकचे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त शाळेत भाषण। शेतकऱ्याच्या गळ्यात फाशीचा दोर, राजकारणी इथले सगळे अफसर, उद्योगधंद्याची वणूक। आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत चिपळूणमध्ये महावितरण आणि व्यापाऱ्यांमध्ये बैठक, तर शहरात वारंवार लाईट जात असल्याप्रकरणी बैठकीचं आयोजन। बैठकीला महावितरणचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित। जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ। सोन्याच्या दरात 1100 रुपये तर चांदीच्या दरात 1300 रुपयांची वाढ। परिणामी सराफ बाजारांमध्ये ग्राहकांची संख्याही घटली। आळंदीमध्ये एकादशी निमित्त ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरात रंगबिरंगी फुलांची आकर्षक सजावट। देशी विदेशी फुलं आणि नवीन वस्त्रांनी माऊलींचा मुखवटा सजवला। माऊलींच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून